अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या स्वामी माऊली संदेश चॅनलवर। सर्वांचे कल्याण हो ही स्वामीचरणी मनापासून प्रार्थना। स्वामी म्हणतात, बाळा, आता तुझ्या शत्रूंना त्यांच्या कर्माचा धडा मिळण्याची वेळ जवळ आली आहे। म्हणूनच तुझ्या समोर हा दिव्य आणि पवित्र संदेश आला आहे। बाळा, तू खूप भाग्यशाली आहेस, म्हणूनच या संदेशाची निवड तुझ्यासाठीच करण्यात आली आहे। तेव्हा बाळा, या शुभ श्रावणातल्या या पहिल्या शुक्रवारी जर तुझ्यासमोर हा संदेश आला आहे तर स्वतःला खूप भाग्यशाली समज। कारण आता तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या मनातील खूप मोठी इच्छा पूर्ण होण्याची योग्य वेळ जवळ आली आहे। बाळा, तुझ्या आयुष्याचा खेळ करणाऱ्या त्या शत्रूंना आता तुझ्या आयुष्यातून दूर करण्यात आले आहे। तुला दिलेल्या अश्रूंचा आता हिसाब होण्याची वेळ आली आहे। सर्व काही त्यांचे वाईट प्रारब्ध त्यांच्यासमोर आल्याशिवाय राहणार नाही। आता हे शत्रू तुझ्या समोर झुकल्याशिवाय राहणार नाही। तेव्हा बाळा, शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐक, कारण हा संदेश ऐकल्यानंतर खूप मोठ्या संकटामधून तुझी सुटका होणार आहे। हो बाळा, आता हार मानायची नाही, गुडघे टेकायचे नाहीत, अश्रू ढाळायचे नाही। आता या सर्वांना काहीतरी करून दाखवण्याची वेळ आली आहे। स्वामी म्हणतात, आजपर्यंत तू जी काही आमच्या समोर प्रार्थना केली आहेस, हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस। त्या प्रार्थनेचे उत्तर देण्यासाठीच ही स्वामी माऊली या संदेशामार्फत तुझ्या समोर आली आहे। तेव्हा आमचे शुभ आशीर्वाद, आमची दिव्य दृष्टी आणि तुझ्यावरची आमची कृपादृष्टी कधीही निरर्थक ठरणार नाही। हो बाळा, विश्वास ठेव। जर कुठल्याही संकटात, कुठल्याही वादळामध्ये जर आम्ही तुझा हात पकडला आहे तर बाळा, स्वतःला कधीही एकटे समजू नको। कारण ही स्वामी माऊली जर एखाद्याचा हात पकडते आणि जर तो माझा स्वामीप्रिय बाळ असेल, माझी निरपेक्ष भक्ती जिथे असेल तिथे आम्ही तुमच्यापासून कधीही दूर जात नाही। स्वामी म्हणतात, बाळा, ज्याच्या मनामध्ये श्रद्धा नाही, विश्वास नाही, जो दुसऱ्याचे सदैव वाईट चिंतत असतो, त्याची साथ आम्ही कधीही देत नाही। कारण त्याच्या मनामध्ये निरंतर नकारात्मक विचार असतात, दुसऱ्यांविषयी त्याच्या मनामध्ये नेहमी वाईट विचार येत असतात। अशा लोकांना आम्ही कधीही साथ देत नाही। स्वामी म्हणतात, बाळा, जो निरपेक्ष भक्ती करत असतो, ज्याचा प्रचंड विश्वास आमच्यावरती असो, त्याचा विश्वास आम्ही कधीही तो ढळू देत नाही। स्वामी म्हणतात, बाळा, आम्हाला माहीत आहे खूप काही तुझ्या आयुष्यामध्ये अशी संकटे तुझ्या समोर आहेत। खूप काही वादळाने, दुःखाने आणि आर्थिक चिंतेने तुझे जीवन भरून गेले आहे। पण बाळा, या सर्वांमधून अलगदपणे बाहेर काढण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्या समोर आहे। तेव्हा निश्चिंत राहा। मनातील सर्व काही वाईट गोष्टींना या क्षणापासून काढून टाक आणि चांगल्या गोष्टीने सर्व काही कार्य करण्यास सुरुवात कर। कारण जेव्हा जेव्हा तुम्ही सकारात्मक विचार कराल तेव्हा तेव्हा खूप काही गोष्टी तुम्ही साध्य करू शकाल। तुमच्या आयुष्यामध्ये असे काही अद्भुत चमत्कार घडतील ज्या चमत्कारांचा तुम्ही कधीही विचार केला नसाल। स्वामी म्हणतात, बाळा, जे काही चमत्कार घडतात ते असेच घडत नाही। त्यासाठी तुम्ही तुमची खूप मेहनत, खूप कष्ट, तुमचा सर्व काही पणाला लावलेले असते आणि यानंतर तुम्हाला जे काही यश मिळते, जे काही तुमच्या आयुष्यामध्ये चमत्कार घडतात, तो सर्व काही तुमचा आमच्यावरचा खंबीर विश्वास असतो। म्हणूनच हे सर्व काही तुमच्या आयुष्यामध्ये शुभ घडत असते। स्वामी म्हणतात, बाळा, आता अद्भुत चमत्काराची वेळ आली आहे। आता शत्रूंना दाखवून देण्याची वेळ आली आहे की ज्या शत्रूंनी तुझा विश्वासघात केला आहे, तुला प्रत्येक कार्यामधून मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे, सर्व काही दुःख, त्रास, तुला वेदना देऊन झाले आहेत। बाळा, आता वेळ त्यांची आहे। तू निश्चिंत राहा। सर्व काही कर्माचा हिसाब करण्यासाठीच ही स्वामी माऊली तुझ्या समोर आली आहे। तेव्हा बाळा, निशंक मनाने जे काही कार्य हाती घेतले आहेस ते पूर्णत्वात जाण्यासाठी कष्ट कर। कारण कष्टाशिवाय तुला पर्याय नाही।
कारण तुझ्या प्रयत्नांपाठी आम्ही आहे, प्रयत्नांती परमेश्वर आहे हे तुला माहीत आहे. म्हणूनच प्रयत्न थांबून देऊ नको, माघार घेऊ नको. जे काही हाती कार्य आहे त्यामध्ये आता यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हा बाळा, विश्वासाने प्रत्येक पाऊल पुढे टाकत राहा. कारण हा संदेश ऐकल्यानंतर ज्यांनी तुझा अपमान केला, तुला अश्रू दिले, तुझे खच्चीकरण केले, त्या सर्वांना आता तुझी किंमत कळणार आहे. तेव्हा बाळा, शांत मनाने हा संदेश शेवटपर्यंत ऐक. वेळ निघून जाण्याआधी जर तू संदेश ऐकत आहेस तर बाळा, या क्षणापासून सर्व पनवतीपासून, चिंतेपासून मुक्त होणार आहेस. कारण या संदेशानंतर तुझे संपूर्ण जीवन बदलणार आहे. बाळा, आम्हाला माहीत आहे तू आतून खूप दुःखी आहेस, खूप निराश आहेस. तुझ्या आयुष्यामध्ये तुझ्या मनासारखे काहीही घडत नाही. पण आता सर्व काही चमत्कार घडणार आहेत. सर्व काही गोष्टी, सर्व काही तुझी इच्छा आता पूर्ण होणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. तेव्हा बाळा, अश्रू थांबव. आता जी इच्छा मागितली आहेस, जी प्रार्थना केली आहेस, त्या प्रार्थनेचे उत्तर मिळण्याची वेळ आता जवळ आली आहे. तेव्हा निशंक हो, निश्चिंत हो. तुझ्या पाठीशी ही स्वामी माऊली, ही ब्रह्मांडाची शक्ती खंबीर उभी आहे. तर बाळा, आता तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. तुझ्यासमोर हा शुभ संदेश आला आहे तर तुझ्यासारखा भाग्यशाली बाळ कोणीच नाही. म्हणूनच स्वतःला भाग्यशाली समज आणि या संदेश ऐकून स्वतःच्या जीवनाचे सोने कर. स्वतः समोर ज्या काही संधी आलेल्या आहेत त्या संधीचे सोने करायला पुढे धावून जा. स्वामी म्हणतात, ज्या क्षणी हा संदेश ऐकशील त्या क्षणी चिंतामुक्त होशील. कारण तुझ्या आयुष्यामध्ये आता सर्व काही अद्भुत घडणार आहे. चमत्कार होताना तू पाहून तुझे मन, तुझे कुटुंब खूप आनंदित होणार आहे. बाळा, तुझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आता या संदेशातूनच मिळणार आहेत. ज्या सुखाची तू वाट पाहत आहेस, खूप दिवसांपासून जे सुख तुला प्राप्त झाले नाही, ते सुख, वैभव, आनंद तुझ्या मार्गात आहेत, धावत्या दिशेने तुझ्या जवळ येत आहेत. तेव्हा बाळा, निश्चिंत राहा. जर आर्त मनाने स्वामी माऊलींना तुझ्याजवळ बोलावले आहेस तर आमच्यावरचा विश्वास ढळू देऊ नको. आता काय तुझ्या आयुष्यामध्ये चमत्कार होणार आहेत ते तू स्वतः पहा आणि तू आम्हाला येऊन सांग, स्वामी माऊली, हे चमत्कार, हे सर्व काही अद्भुत कसे काय घडले. कारण माझ्या स्वामीप्रिय बाळाची निरपेक्ष भक्ती आणि अखंड नामस्मरण या सर्व गोष्टींचे, या सर्व शक्तीचे उत्तर देणारा हा संदेश तुला मिळाला आहे आणि या सर्वांचे तुला फळ मिळणार आहे. कारण बाळा, तुझ्या आयुष्यामध्ये कितीही संकटे आली, कितीही दुःख आले, कितीही तुझ्या कुटुंबामध्ये संकटाची पर्व सुरू झाले, पण तरीही तू डगमगला नाही. आमच्या भक्तीमध्ये तिळमात्रही अंतर दिले नाही. तुझ्या कुटुंबामध्ये आमचे अखंड नामस्मरण चालू राहिले आहे. बाळा, हे सर्व काही आम्ही पाहिले आहे. म्हणूनच याच तुझ्या विश्वासाचे उत्तर देणारा हा दिव्य आणि पवित्र संदेश तुझ्यासमोर आला आहे. तेव्हा बाळा, डगमगू नको. आता कोणालाही घाबरण्याची गरज नाही. कारण जे करशील त्याचे सोने होईल. आता अशक्य ते शक्य सर्व काही होणार आहे. तुझे नशीब बदलणार आहे, तुझे भाग्य बदलणारा हा संदेश तुला खूप काही संकेत मिळवून देणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, जे काही दुःख भोगले आहेस, जो काही कटू भूतकाळ तुझ्या आयुष्यामध्ये येऊन गेला आहे, त्याच गोष्टींचा विचार आता करत राहू नका. कारण तुमच्यासमोर खूप मोठी सुवर्ण संधी आहे. त्या संधीचे सोने करण्यासाठी आता पुढे धावत राहा. प्रत्येक पाऊल विश्वासाने, निशंक मनाने टाकत राहा. कारण बाळा, ही वेळ पुन्हा येणार नाही. ही संधी कदाचित तुझ्या आयुष्यामध्ये पुन्हा मिळणार नाही. म्हणूनच जे काही प्राप्त करायचे आहेस, जी काही आमच्याजवळ प्रार्थना केली आहेस, ते सर्व काही आता प्राप्त होणार आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या मार्गातील सर्व काटे, ते सर्व विश्वासघातकी लोक, ते सर्व शत्रू आता दूर करण्यात आले आहेत. बाळा, आज स्वामी माऊली तुझ्या सोबत आहे. या स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद आणि प्रेम सदैव तुझ्या पाठीशी आहेत. तेव्हा तुझे जीवन
आम्ही बदलणार आहोत. तुझे आयुष्य जेव्हा बदलून जाईल तेव्हा तुझे कुटुंब आणि तू आम्हाला खूप काही धन्यवाद देणार आहात. हो बाळा, कारण माझ्या स्वामीप्रिय बाळाने आजपर्यंत खूप वेदना, खूप दुःख सहन केले आहे. बाळा, आम्ही सर्व काही ते जवळून पाहिले आहे, पण याचा विचार आता करायचा नाही. सर्व काही आमच्या चरणावरती सोपवून निरंतर सुखी आणि आनंदी राहा, कारण आता सर्व शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत. बाळा, योगायोग समज, कारण हा संदेश तुझ्या जवळ आला आहे, तुझ्या समोर आहे. तेव्हा या संदेशाकडे दुर्लक्ष न करता शांत मनाने शेवटपर्यंत ऐक, कारण हा संदेश तुझ्या सेवेचे फळ घेऊन आला आहे. तेव्हा बाळा, दुर्लक्ष करू नको. जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये संकट येऊन गेली, या सर्वांमधून तुम्हाला अलगद बाहेर काढणारे ही फक्त स्वामी माऊली आहे. ही ब्रह्मांडाची शक्ती आहे, हे निरंतर लक्षात ठेवा आणि कधीही आमच्यावरचा विश्वास ढळू देऊ नका. स्वामी म्हणतात, बाळा, आम्हाला माहीत आहे तुमच्या आयुष्यामध्ये खूप दुःखाचा काळ, खूप वाईट काळ येऊन गेला आहे, पण आता वेळ निघून जाण्याची, तो सर्व काही वाईट काळ निघून जाण्याची योग्य वेळ आता आली आहे. तेव्हा निशंक राहा, शांत राहा. सर्व काही आता मनातील इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात आहे. सर्व दुःख विसर आणि शांत मनाने हा संदेश ऐकून तर पहा. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये काही चांगले घडत असते तेव्हा फक्त लक्षात ठेवा की हे तुमच्या चांगल्या कर्माचे फळ आहे. आणि जेव्हा जेव्हा काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध घडत असतात तेव्हा तेव्हा समजून जा की तुमच्या हातून काहीतरी असे वाईट कर्म घडले आहे, जे सर्व काही तुमच्या समोर त्या रूपात तुम्हाला त्याचे फळ मिळत आहे. म्हणूनच बाळा, आम्ही निरंतर सांगत असतो की कितीही कठीण प्रसंग असो, कितीही तुम्हाला शत्रूंचा त्रास असो, कितीही तुझ्या आयुष्यामध्ये वाईट घटना घडो, कितीही तुझ्या आयुष्यामध्ये दुःखाचा काळ असो, कितीही मार्ग बंद झाले असतील, तरीही तुमचे कर्म खराब करून घेऊ नका. सतत तुमच्या मनातील नकारात्मक विचार काढून सकारात्मक विचार करत राहा. कितीही बिकट परिस्थिती असू दे, स्वतःचा संयम, आत्मविश्वास ढळू द्यायचा नाही. कारण हीच वेळ तुमच्या परीक्षेची असते की तुम्ही अशा परिस्थितीमध्ये स्वतःला किती शांत राखता की स्वतःला त्रास करून घेता. हो बाळा, असे समजत राहा की स्वामी माऊलीच तुमची परीक्षा घेत असते. कारण तुम्हाला माहीत आहे तुमच्या समोर कितीही दुःखाचे डोंगर, संकटाचे डोंगर, कितीही मोठे शत्रू असू दे, आम्ही टिकू देत नाही. हा विश्वास तुम्हाला आहे ना? मग तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये का डगमगून जाता, का माघार घेता, का रडत राहता? कारण बाळा, तुझ्या शत्रूंना हेच हवे असते आणि तुम्ही तेच करत असता. म्हणूनच कोणतेही शत्रू कितीही त्रास देऊ देत, कितीही तुला दुःख आणि यातना देऊ दे, तुमचा फक्त खंबीर आत्मविश्वास हवा की स्वामी माऊली मला या सर्वांमधून अलगद बाहेर काढणारच. आणि हाच तुमचा खंबीर आत्मविश्वास तुम्हाला सर्व संकटांना सामना करण्यासाठी बळ देत असतो. हो बाळा, तेव्हा निश्चिंत राहा. सर्व काही तुझ्या मार्गामध्ये शुभ घडणार आहे. आता अद्भुत चमत्कार घडणार आहेत. तुझ्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण होणार आहे. बाळा, आता तुझ्या आयुष्यामध्ये ते सुख, वैभव, आनंद धावत्या दिशेने तुझ्या जवळ येत आहे. तू हे सर्व घेण्यासाठी आनंदाने तयार आहेस ना? स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे सर्व आनंदाने घेण्यासाठी तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी अशी कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील, ही स्वामीचरणी मी मनापासून प्रार्थना करते. स्वामी म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये काही व्यक्ती अशा दुःखी कष्टी असतात, खूप यातनेने भरलेले असतात, खूप संकटाने भरलेले असतात आणि ज्या लोकांना तुमची गरज असते, तुम्ही त्याच वेळी त्या लोकांना मदतीला धावून जाता. त्यांच्या आयुष्यातील तुमच्याच्याने जेवढे होईल तेवढे दुःख, कष्ट, यातना दूर करण्याचा प्रयत्न करता. त्या क्षणी तुमच्या आयुष्याचा विचार हा परमेश्वर करत असतो. शांत राहा,
श्री स्वामी समर्थ.